प्रभूच्या प्रेमळ नावामध्ये आपणा सर्वांस प्रीतीचा सलाम. लूक शुभवर्तमान याचा 23वा अध्याय आणि 46वे वचन. तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बाप्पा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. असे बोलून त्याने प्राण सोडला. प्रभू येशू माझा क्रुसावरी खिळे, प्रभू येशू माझा क्रुसावरी खिळे. तया शिक्षाही मिळे, तया शिक्षाही मिळे माझ्या पापामुळे, माझ्या पापामुळे. प्रभू येशू माझा क्रुसावरी खिळे. मुकुट तो काट्यांचा घातला शिरावरी, फटके चाबकांचे ते मारिती अंगावरी, फटके चाबकांचे ते मारिती अंगावरी. रक्त शरीरातून टप टप गळे, तया शिक्षाही मिळे माझ्या पापामुळे, माझ्या पापामुळे. प्रभू येशू माझा क्रुसावरी खिळे. ओझे भारी क्रुसाचे घेऊन खांद्यावरी, चढला ती श्रमाने डोंगर तो काल्वरी, चढला ती श्रमाने डोंगर तो काल्वरी. हाता पायाला ठोकिले खिळे, तया शिक्षाही मिळे माझ्या पापामुळे, माझ्या पापामुळे. प्रभू येशू माझा क्रुसावरी खिळे. मजसाठी साहिले नको ते अपमान, मजसाठी साहिले नको ते अपमान. अंतिक्रूसावरी अर्पियला प्राण, अंतिक्रूसावरी अर्पियला प्राण. प्रथम जगाला हे तारण कळे, तया शिक्षाही मिळे माझ्या पापामुळे, माझ्या पापामुळे. प्रभू येशू माझा क्रुसावरी खिळे, प्रभू येशू माझा क्रुसावरी खिळे. प्रभू येशू माझा क्रुसावरी खिळे. येशू ख्रिस्ताचा हा 7वा व अंतिम उद्गार आहे. तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बाप्पा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. असे बोलून त्याने प्राण सोडला. अत्यंत शांततेचा आणि पूर्ण समर्पणाचा, विश्वासाचा हा शब्द आहे. मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. येशूने आपला आत्मा पित्याच्या स्वाधीन केला आहे. उत्पत्तीमध्ये आपण पाहतो
की आत्मा जलावर तळपत होता आणि येशूने आपला आत्मा देवाकडे सोपवला आहे. ही जी आरोळी आहे ती अत्यंत उच्च स्वरात मारलेली आहे. ही विजयाची आरोळी आहे. पित्याने दिलेली जबाबदारी येशूने पूर्ण करून आत्मा सोपवून दिला आहे. देव आणि सैतान यांचे युद्ध येथे संपले आहे आणि प्रभू येशूने सैतानाला त्या वधस्तंभावर ठेचले आहे. मरणाची नांगी मोडून तिसऱ्या दिवशी ख्रिस्त पुन्हा उठला आहे. हे जे बलिदान आहे ते येशूचे स्वबलिदान आहे. स्वखुशीने करण्यात आलेले हे बलिदान आहे. आणि जर हे स्वखुशीने केलेले बलिदान नसते तर तो खून ठरला असता, घात ठरला असता. येशूचे बलिदान हे स्वअर्पणाचे बलिदान आहे आणि म्हणून या बलिदानामुळे आम्हा सर्वांचा तारणाचा मार्ग खुला झाला आहे. मनुष्य हा आत्मा, जीव आणि शरीर या 3 गोष्टींनी तयार केलेला आहे. शरीराला मात्र स्वर्गात प्रवेश नाही, केवळ आत्म्याला प्रवेश आहे. मृत्यूनंतर मानवासाठी एक नवीन आशा निर्माण झालेली आहे, ती म्हणजे पुनरुत्थान. ही नवीन आशा देवाने आम्हाला दिली आहे. येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर पहिल्या शब्दात व 7व्या शब्दात हे बाप्पा असे म्हणून पित्याला संबोधले आहे. परमेश्वर आपला पिता आहे याची जाणीव तो शेवटपर्यंत विसरला नाही. पित्याशी असलेले त्याचे नाते तो विसरला नाही. तो पित्यापासून आलेला आहे व पुन्हा पित्याकडे तो जात आहे आणि हे त्याने उच्च स्वराने ओरडून सांगितले आहे. मानवाच्या उद्धारासाठी येशूने मानवी देह धारण केला होता. मानवाच्या सर्व भावना, वेदना प्रभू येशूने अनुभवल्या आणि पित्याने दिलेले उद्दिष्ट पूर्ण करून तो आता आपला आत्मा पित्याकडे सोपवून देतो. आणि हे उद्गार फक्त आपल्याला लूक शुभवर्तमानामध्येच पाहायला मिळतात. लूक यानेच हे वर्णन केलेले आहे. पहिला मनुष्य आदाम आणि त्याची स्त्री हवा यांच्याद्वारे पाप जगात आले आणि स्वर्गीय पित्यापासून त्यांना या पापाने दूर केले. येशू ख्रिस्त हा मानवपुत्र होऊन त्याने परमेश्वराची योजना पूर्ण केली आणि मानवाचा आणि परमेश्वराचा म्हणजेच पित्याचा समेट घडवून आणला. यशया 53 आणि 10व्या वचनामध्ये असे लिहिलेले आहे, त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. त्याने त्याला पिडिले. त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिल, तो दीर्घायू होईल. त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल. या ठिकाणी परमेश्वराच्या पुत्राने येशू ख्रिस्ताने आपला आत्मा पित्याच्या स्वाधीन केलेला आहे आणि परमेश्वराचा मनोरथ त्याने सफल केलेला आहे. हा शास्त्रलेख या ठिकाणी पूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पित्याकडे येशूने आपला आत्मा सोपवलेला आहे, कारण त्याला ठाऊक होते की तो पुन्हा दैवी शरीराने तिसऱ्या दिवशी उठणार आहे. अतिशय दुःख, वेदना सहन करून येशूचे लक्ष ध्येयपूर्तीपासून थोडेही ढळलेले नाही. मानवाच्या आयुष्यात न टाळता येण्यासारखी गोष्ट म्हणजे मरण. आपल्याला आपले मरण कधी येणार, कुठे येणार, आपण केव्हा मरणार हे सांगता येते का हो? परंतु पापाचे वेतन मरण आहे आणि आम्हा सर्वांना हे मरण येणार. पण त्यानंतरही दुसरे मरण आहे आणि हे दुसरे मरण नको म्हणून येशूने आम्हासाठी
सार्वकालिक जीवनाचा मार्ग मोकळा केला आहे. योहानकृत शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 17 आणि 18 या वचनामध्ये आपण पाहतो, मी आपला प्राण परत घेण्याकरता देतो, म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो. कोणी तो माझ्यापासून घेत नाही, तर मी होऊनच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचाही अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून प्राप्त झाली आहे. यावरून प्रभूचे जगणे आणि मरणे हे सर्व पूर्वनियोजित होते आणि येशूने अखेरच्या श्वासापर्यंत परमेश्वरावर विश्वास ठेवलेला आहे. येशूचे वधस्तंभावरचे मरण हे पूर्ण समर्पणाचे प्रतीक आहे. येशूने आपले संपूर्ण जीवन, आपली वेदना आणि अखेरचा श्वास सुद्धा देवाच्या हाती सोपवला आहे. प्रियांनो, आम्ही सुद्धा आमच्या दुःखात, संकटात असताना, जीवनाच्या अनिश्चिततेत असताना देवाला समर्पित जीवन जगावे. आमचे जीवन विश्वासाने आम्ही परमेश्वराच्या हातात द्यावे. ज्यावेळेस येशू वधस्तंभावर होता तेव्हा तो घाबरला नाही. भर दुपारी अंधार पडला, सैतानाचे साम्राज्य तेथे प्रस्थापित झाले, असह्य वेदना संपूर्ण शरीरामध्ये होत्या, मृत्यू समोर उभा होता, पण प्रभू येशू घाबरला नाही. त्याच्या विश्वासाची पराकाष्ठा झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये संकटांना घाबरू नये, मृत्यूला घाबरू नये, तर प्रभू येशूसारखा विश्वास ठेवायला आम्ही शिकावे. हा जो 7वा उद्गार आहे तो एक शांतीचा अनुभव आहे. जेव्हा देवावर पूर्ण विश्वास असतो तेव्हा कितीही मोठे संकट, दुःख, यातना असोत, अंतःकरणामध्ये खरी शांती असते आणि त्याच शांतीने प्रभू येशू परिपूर्ण भरलेला होता. आज देखील आम्ही प्रभूच्या शांतीने परिपूर्ण भरण्यासाठी आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूयात. पुढे निर्गम याचा 26वा अध्याय आणि 33व्या वचनामध्ये लिहिलेले आहे, अंतरपट आकड्यात लटकवून त्याच्या आड आतल्या बाजूला साक्षपटाचा कोश ठेवावा. तुमच्या करता हा अंतरपट पवित्र स्थान व परमपवित्र स्थान ही अलग करील. आणि लूककृत शुभवर्तमान याचा 23वा अध्याय आणि 44-45 या वचनामध्ये लिहिलेला आहे, आता सुमारे 2 प्रहर झाले आणि सूर्यप्रकाश नाहीसा होऊन 3ऱ्या प्रहरापर्यंत सर्व देशभर अंधार पडला आणि पवित्र स्थानातील पडदा मधोमध फाटला. या वचनानुसार हा पडदा मधोमध फाटला आणि मानवाला परमेश्वराजवळ जाण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्यावेळेस धरणीकंप झाला, रोमन शिपाई देखील भयभीत झाले आणि खरोखर हा देवाचा पुत्र होता असे ते म्हणाले. ज्यांनी ज्यांनी येशूला नाकारले, शेवटी त्यांनीही कबूल केले की खरोखर हा देवाचा पुत्र होता. येशूचा वधस्तंभावरचा मार्ग किंवा प्रवास किती करुण आणि भयंकर वेदनादायी असा होता. येशू आपल्या शिष्यासोबत गेतशेमाने बागेत प्रार्थना करायला गेला होता. तेव्हा आपल्या मृत्यूचं पूर्ण भान येशूला होतं. मत्ते 26:39 नुसार त्याने प्रार्थना केली, हे बाप्पा, होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जावो, तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. यहुदाने येशूला धरून दिले. येशूला त्यानंतर अटक केले आणि त्याचा अपमानांचा व हाल अपेष्टाचा प्रवास सुरू झाला. येशूवर खोटे आरोप लावले गेले.
त्याला फटके मारले गेले. लोक त्याच्यावर थुंकले. हा यहुद्यांचा राजा म्हणून त्याला चिडवले व त्याच्या मस्तकी काट्याचा मुकुट घातला गेला. येशूला पिलाताच्या आज्ञेने क्रूरपणे चाबकाचे कोडे मारण्यात आले. या चाबकाला अणकुचीदार खिळे होते आणि त्यामुळे त्याच्या संपूर्ण देहातून रक्त वाहत होते. येशूने अवजड असा लाकडी क्रूस खांद्यावर वाहिला आणि येशूला कवटी म्हटलेल्या जागी क्रूसावर खिळवण्यात आले. त्याच्या हातापायामध्ये लोखंडी खिळे ठोकले. 3 तास येशू वेदनेमध्ये त्या क्रूसावर लटकत होता. त्याला तहान लागली होती, पण पाण्याऐवजी त्याला आंब देण्यात आली. तू जर देवाचा पुत्र असशील तर स्वतःला वाचव, अशी टीका एका चोराने त्याच्यावर केली. आणि शेवटी आंब घेऊन पूर्ण झाले आहे असे येशूने म्हटले. नंतर शेवटी मोठ्या आवाजात त्याने म्हटले, हे बाप्पा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. येशूने हे सर्व आपल्यासाठी सोसले. आपल्या पापासाठी येशूने हा वधस्तंभ स्वीकारला, केवळ आपल्याला सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून. त्याने आपल्यासाठी तारणाचा मार्ग मोकळा केला. प्रियांनो, आज त्या वधस्तंभाकडे आपण लक्ष लावूयात आणि आपल्या सार्वकालिक जीवनाची वाटचाल आपण करूयात. नावा टिळक त्यांच्या गीतामध्ये लिहितात, वधस्तंभ हेच आमुचे भूषण, वधस्तंभ हेच आमुचे भूषण, सदैव निशान उभारिले. प्रियांनो, आम्ही सुद्धा आज म्हणूयात की वधस्तंभ हेच आमचं भूषण आहे. देवबाप करो आजचं वचन आपल्या सर्वांसाठी तो आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, सन्मान आणि गौरव युगानयुग असो. आमेन, आमेन.